मित्रांनो, वर्धा नांदेड रेल्वेच्या आता आपल्या आजच्या या 17व्या ब्लॉगमध्ये सध्या आपण दारव्हा रेल्वे स्टेशनकडे जातो आहे. आणि हे तिकीट घर वगैरे जे रेल्वेच्या कर्मचारी लोकांना जे मित्रांनो लागतं, तर त्या सध्या आपण स्टेशनवर जातो आहे. आणि हा इतिहास आहे मित्रांनो. इथेच आपलं जुनं शकुंतलेचं स्टेशन होतं. म्हणजे आता शकुंतला जर इथून आपल्याला सुरू करायची असेल तर आता ती कारंजापासून आणि तिकडं मूर्तिजापूर, कारण यवतमाळहून ती मित्रांनो येतच आहे. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये सध्या आपण दारव्हा स्टेशनच्या जे आहे तर त्या मुख्य याच्यामध्ये आलेलं आहे. इथेच दारव्याचा मित्रांनो प्लॅटफॉर्म हा असणार आहे. आपण दिग्रजचे तर नेहमी दाखवलेलेच आहे, परंतु सध्या आता आपण दारव्हा रेल्वे स्टेशनचं जे बिल्डिंग आहे तर ती बिल्डिंग आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आता तयार होत आहे. आणि इकडं माझ्या या साईडला आपण बघू शकता की सध्या दारव्हा रेल्वे स्टेशनची जी सिच्युएशन आहे, म्हणजे इकडनं ज्या पद्धतीनं दिग्रसला सिच्युएशन आहे तीच सिच्युएशन आता इथं आहे. आणि इथल्या ज्या स्लीपर आहे मित्रांनो, तर स्लीपर आपल्याला तिथं दिसत आहेत. स्लीपर साधारणतः आपल्याला इथून 500 ते 700 मीटरवर स्लीपर असलेले दिसतात. आणि इकडं आता फायनल काम म्हणजे आता इथनं जे समोरचा स्पॉट आहे तर त्या समोरच्या स्पॉटमध्ये ज्याला चिंतामणी तर शेलोडी या ठिकाणी मित्रांनो तिथे म्हणजे स्लीपर बसवण्याचं काम सुरू आहे. आणि सध्या 285 किलोमीटरच्या या रेल्वेच्या टप्प्यामधलं म्हणजे दिग्रस ते दारव्हा याचं काम मी हर्सूलपर्यंत तुम्हाला नेहमीच दाखवलेलं आहे. साखरा पण काम दाखवलेलं आहे. तर आता या ठिकाणी जे आपले प्रवाशाकरता शेड होतील, कारण हा 1 किलोमीटरचा आपल्याला परिसर असा आहे की 1 किलोमीटरवरती हे ट्रेन असतं. तर दिग्रसचंही स्टेशन मित्रांनो तसंच आहे आणि हे पण स्टेशन तसंच आहे, क्रॉसिंग रेल्वे स्टेशन. आणि आता सध्या आपल्याला फायनल तिकीट घराचं काम जे आहे तर ते मित्रांनो या ठिकाणी आपल्याला होत असताना दिसतं. आणि या ठिकाणी जे आपला स्पॉट आहे हा इथे मित्रांनो इतिहास पण आहे. आणि आपण बघू शकता आता की तिथलं जे आहे जुनं शकुंतलेचं स्टेशन आहे, जुनी बिल्डिंग आहे. कारण आपण पाहतो की शकुंतला रेल्वे हे आपला कापूस इंग्लंडला मँचेस्टरला जाण्यासाठी ती बनवण्यात आली होती. कारण विदर्भाला यवतमाळ जिल्हा जो आहे तो कापूस पिकवणारा म्हणजे पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा म्हटलं जातं. तर या सगळ्या सिच्युएशनमध्ये आपल्याला 285 किलोमीटरच्या या टप्प्यामधलं आता स्लीपर आलेले आहे. आणि येत्या काही दिवसातच आपण या रेल्वेने मित्रांनो प्रवास करणार आहोत. तर आपल्याला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आणि येत्या काही दिवसातच आपण मित्रांनो या फेजमध्ये 2027पर्यंत यवतमाळपर्यंत जाऊ. अनुभव काय वाटते बोला. छान वाटतंय. ही रेल्वे कधीपर्यंत सुरू होईल? 2026 पर्यंत सुरू होणार. 2026 पर्यंत सुरू होणार. थोडा त्याच्यामध्ये 2-4 महिने वेळ लागेल. डिसेंबर 2026 पर्यंत. हा, तर आपण आता या सध्या सिच्युएशनमध्ये अनुभवाचं म्हणणं आहे की सुरू होईल. निश्चित ते सुरू झाली पाहिजे. तिकडं थोडा शिडवणं त्या याच्यामध्ये काम मित्रांनो थोडा वेळ लागेल. आपण आता ही आजची माहिती आहे. व्हिडिओ आवडल्यास आपलं चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.